नमस्कार. प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट अर्थात PDP ट्रस्ट आणि वसुदैव कुटुंबकम आणि प्रज्ञापुरी सेवान्यास संचलित श्री दत्तस्वामी आध्यात्मिक गुरुपीठ ह्या मार्गदर्शनाप्रमाणे जी प्राचीन वैदिक अर्थात हिंदू धर्मशास्त्राच्या प्राचीन वैदिक विश्वकर्म वास्तुशास्त्र अंतर्गत ही वास्तू अर्थात भूमीच्या शुद्धीपासून ते स्थळाच्या शुद्धीपर्यंत म्हणजे आपण भूमिशुद्धी स्थळशुद्धी अशा सर्व गोष्टी PDP ट्रस्टच्या मार्गदर्शनामध्ये झालेल्या आहेत. आपण जे गेट पाहता हे वास्तूचा ईशान्य कोन आहे. ईशान्य कोनाच्या ठिकाणीच गोमातेचा या ठिकाणी निवास आहे. त्याप्रमाणे इथं दक्षिणेकडे बॅलन्स देण्यासाठी गाडीची पार्किंग आणि वास्तूच्या आग्नेय दिशेला ज्या ठिकाणी अग्नितत्व आहे तिथं इलेक्ट्रिकल आणि त्याप्रमाणे ही वैदिक वास्तू PDP ट्रस्ट ही 100% धर्मशास्त्राचं अर्थाने आणि व्यावहारिक प्रचलित भाषामध्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला वास्तू ऊर्जित करण्याचं सूत्र शिकवत असतं. ह्यामध्ये कोणतेही व्यावसायिक उद्दिष्ट न ठेवता सेवाभावना आणि आपलं चांगलं कसं होईल ह्या सर्व अंगाचा मी विचार करत असतो. वास्तूमध्ये ज्यावेळेला आपण हे कार्य करत असताना वास्तूतले जे काही नकारात्मक परिणाम असतात ते आपल्याला पुढच्या ऊर्जित होण्यासाठी अडथळत असतात. म्हणून आपण जे प्रयत्न व्यावसायिक प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नाला आपल्यावर गुरुकृपा अखंड असावी. आपलं राजकीय कार्यविस्तार वाढावं त्यासाठी ही राजवास्तू अर्थात ही राजवास्तू ही वैदिक पद्धतीने आम्ही या ठिकाणी करून देत आहोत. हे सर्व श्री गुरुकृपेनेच आमच्याकडून कार्य होत आहे. आम्ही निमित्त मात्र असं तरी सर्व भगवंत हे आमच्याकडून करून घेत आहे. ह्या पद्धतीने राजवास्तू वैदिक पद्धतीने प्राचीन वैदिक विश्वकर्म वास्तुशास्त्राच्या अंगाने ही राजवास्तू करून दिली जाते. काल मी म्हणल्याप्रमाणे ह्या वास्तूचा ब्रह्मस्थान अर्थात आम्ही आकाश तत्व ह्या ब्रह्मतत्वाला मिळावं ह्याचं प्रयोजन आम्ही अगोदरच करून दिलेलं आहे. तर ह्या पद्धतीची ही सर्व वैदिक वास्तू वैदिक मांडणी आणि सर्व मुळात यजमान एवढे सात्विक आहेत की यजमानांना पूर्ण तळमळ आहे की आपलं चांगलं व्हावं आणि ते स्वतः आदर रिस्पेक्ट सन्मान करतात. कोणती गोष्ट असे नाही म्हणत नाहीत. काही वेळेला इंटिरियर डिझायनर असू दे किंवा त्यांचे बांधकाम करणारे सल्लागार असतील सर्व एजन्सी शास्त्रशुद्ध पद्धतीने कुठंही अहम आपल्या मनात जागृत न होता सर्व शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचे. जसं आज आपण हे पाहतो हे ईशान्य कोणामध्ये देवघर आहे. ह्या देवघरची रचना अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने इतर रत्न यंत्र वैदिक पद्धतीने हे संस्कार आहेत. अर्थात आज ह्या वास्तूचं राजवास्तू आहे. आज गृहप्रवेश झाल्यानंतर देव येणार आहेत. त्यामुळे इथं साक्षात श्रीफळ रूपात देवता ह्या ठिकाणी विराजमान आहेत. तर अशी वास्तू आपण नक्कीच आदर्श देणारी आहे. ह्या पिंपरी चिंचवडमधली वास्तू एक समाजाला न्याय व्यवस्था आदर्श व्यवस्था देण्यासाठी अतिशय सात्विक आणि अशा वैदिक वास्तूमध्ये जे आपण राहतो नक्कीच हे आपल्या लोकपालन लोककल्याण आणि समाजाच्या कल्याणासाठी एक आदर्श राजा कसा असावा एक आदर्श राज्यव्यवस्था कशी असावी आणि अशी वैदिक वास्तू आपल्याला भविष्य काळामध्ये नक्कीच प्रेरणादायक ठरेल. गुरुकृपा असेल त्याप्रमाणे ह्यांची नक्कीच उत्तरोत्तर अभिवृद्धी होणार आहे. हे वास्तूचं नॉर्थ अर्थात उत्तर बाजू आहे. उत्तरेकडे वास्तूचं धन आकर्षण होत असतं पूर्वेकडे राज्यसत्ता येत असते. तर अशा पद्धतीने सर्व ही वैदिक वास्तूची रचना आहे. तर विशेष ह्या ठिकाणी आपण पाहत आहात की जे कुंड दिसत आहेत ते कुंडाचं वैशिष्ट्य असं आहे की राजवास्तूमध्ये असं सांगितलेलं आहे प्रमाण आहे धर्मशास्त्रातला की एकूण 9 कुंडी म्हणजे बाहेरची जे दिशा असतात म्हणजे कारतत्व दिशा आहेत. तर प्रत्येकी ठिकाणी आज हा ईशान्य आहे. तर ईशान्याचं कारतत्व तर वास्तुशास्त्रामध्ये तर गुरुग्रह आहे. तर गुरुग्रहाचं ह्या ठिकाणी हवन आणि द्वारपाल अष्टदिग्बंधन अष्टदिक द्वारपाल म्हणजे त्या प्रत्येकी त्या स्थानाचं उपदैवता हे सुद्धा आपण ह्यामध्ये घेत असतो. तर ही वैदिक वास्तू करताना काळजी घ्यायची असते की शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्व कार्य व्हायला पाहिजे. तर विशेष हे कार्य करताना वास्तूला पूर्ण प्रदक्षिणा कशी होईल हे सुद्धा खूप गरजेचं आहे. वास्तूला जर प्रदक्षिणा नसेल तर आपण इथं पाहतो तर या ठिकाणी रुईचं आहे बेलवृक्ष आहे तुळस आहे आणि सर्व वैदिक पद्धतीने कुठेही वास्तूला बॅलन्स नाही. हिलिंग रिलिंग
सर्व वास्तू इथं आपण ऑब्झर्वेशन केलं आहे आणि विशेष करून PDP ट्रस्टचं एवढंच प्रयत्न असतं की आपल्याला समोरच्याने जे विश्वास ठेवला आहे ते 100% त्या विश्वासाला पात्र राहून शास्त्रशुद्ध पद्धतीने हे कार्य कसं करून देता येईल। या ठिकाणी सूर्याचं आहे, त्या ठिकाणी सूर्यग्रहपीठाचं विशिष्ट वास्तूचं जे भिन्न भिन्न स्वरूप सांगितलेलं आहे, त्यामध्ये इथं इंद्राचं स्थान आहे आणि ह्या ठिकाणी ग्रहमंडलामध्ये सूर्यग्रह या ठिकाणी विराजमान असतो। तर अध्यात्माच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला अध्यात्माच्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी अग्निकुंड आहे, तर अग्नितत्वाचं कारतत्व आपल्याला मिळण्यासाठी आपण ह्या ठिकाणी अग्निदेवता आणि ह्या ठिकाणी शुक्रग्रह स्थापित आहे। तर शुक्रग्रहांचं पीठ आणि शुक्रग्रहांना ऊर्जित करण्यासाठी ह्या पद्धतीनं हे ह्या ठिकाणी आपण ईशान्याचा प्रथम कुंड, पूर्वेचा दुसरा कुंड, हा तिसरा कुंड आहे आणि हे दक्षिण अर्थात साऊथ म्हणजे ह्या ठिकाणी मंगळ आणि यमदेवता आहे। तर हे जर इथं विशिष्ट आव्हान सांगितलेलं आहे। वास्तूचा नैऋत्य कोण आहे, ह्या ठिकाणी पृथ्वीतत्व आणि ह्याच ठिकाणी वास्तूमध्ये आपल्याला